मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी प्रमोद शिंदे, संभाजी ब्रिगेड, मुंबई सचिव. मी आज जो मुद्दा मांडणार आहे तो असा आहे की काल मुंबई उच्च न्यायालयाने असा आदेश दिला की जे मराठे मुंबईत आलेले आहेत त्यांनी रस्ते मोकळे करावेत. ठीक आहे, आपण न्यायालयाचा आपण सन्मानच करतो. न्यायालयाचा सन्मान करणं गरजेचं आहे, कारण आम्ही संविधानाचा सन्मान करतो आणि संविधानाचं ते एक संविधानाने दिलेला एक तो भाग आहे तो, त्यामुळे आम्हाला त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. पण आम्हाला हे बोलायचं आहे की हे आंदोलन जे 28 ऑगस्टचं मराठ्यांचं जे आंदोलन होतं मराठा समाजाचं, ते आंदोलन अचानक ठरलेलं नाही आहे. गेल्या वर्षी जेव्हा जरांगे पाटील नवी मुंबईपर्यंत आले होते तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही 28 ऑगस्टला 2025च्या मुंबईत येणार आहोत. म्हणजे 1 वर्षाचा कालावधी होता मुंबई महानगरपालिकेकडे, महाराष्ट्र शासनाकडे होता पूर्ण त्याची तयारी करण्यासाठी. मग याच्यात चूक मी उच्च न्यायालयाला प्रश्न विचारतो की मग त्यांनी ही शासनाला याची चूक का नाही पकडली, शासनाची किंवा मुंबई महानगरपालिकेची चूक का नाही पकडली? तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, त्याला तुम्ही काहीच दोष दिला नाही आहे उच्च न्यायालयाने. मला एवढंच सांगायचं आहे. बाकी मुद्दे असे आहेत की अनेक मला लोक प्रश्न विचारत आहेत की हे प्लॅन आहे, विरोधी पक्षाचा प्लॅन आहे, त्या पक्षाचा प्लॅन आहे. मुळात प्लॅन कुणाचा आहे, नियोजन काय आहे याच्यात पडायचीच गरज नाही आहे. मुद्दा काय आहे त्याच्यावर बोलायचं आहे. कोण बोलतोय, काय बोलतोय, यापेक्षा आपण कोण बोलतो त्यापेक्षा काय बोलतोय हे महत्त्वाचं मानतो की नाही आपण. मग त्याच्यावर बोला. काय मागतायत हे मराठा समाजातले लोक? आमचं मराठा समाजाला कुणबीमध्ये त्यांनी नोंदणी आहे, म्हणजे त्यांनी हैदराबाद जो गॅजेट आहे त्याच्यात नोंदणी आहे. म्हणजे हैदराबाद गॅजेट कधीच आहे? 1901 पूर्वीचा आहे ना. म्हणजे 1901 पूर्वी मराठा नावाची जात ही कुठे अस्तित्वातच नव्हती. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मराठा साम्राज्यामध्ये लढणाऱ्या प्रत्येक समाजाला मराठा बोललं जात होतं. हा मराठा समाज आहे. मग अशा वेळेला त्यांनी स्वतःची जर मूळ जात मागितली, मूळ आम्ही कुणबी आहोत ते मागितलं, तर कुणाच्या पोटात दुखतंय हो? कुणाच्या पोटात? इव्हन ओबीसी समाजही विरोधात नाही याच्यात. तेही मानतात की हे आमचेच आहेत, कुणबी हे आमचेच आहेत. त्यांनाही माहीत आहे की मराठा ही जात नसून ती एक ओळख आहे. मराठा ही जात नसून ही ओळख आहे, मी आता सांगितलं. मग ते आपली स्वतःची कुणबी ओळख ही सांगायला मागायला आलेत, तर काय कुणाचं चुकलंय? आणि तुम्ही बोलता की मराठी मुंबई घाण करतायत ना. अहो, मुंबईकरच किती मुंबई घाण करतायत. मुंबईकरांचा सर्वे जर तुम्ही पाहिलात तर 70% मुंबईतला कचरा ह्या हायफाय सोसायटीमधून निघतोय. मग कोण मुंबई घाण करतंय? आता ते आले. मुंबईवर त्यांचा हक्क नाही आहे का? आहे. महाराष्ट्रावर त्यांचा हक्क आहे, मुंबईवर त्यांचा हक्क आहे. ते आलेत. आपली भाजी पोळी भाकरी चटणी स्वतःची घेऊन इथे आलेले आहेत. का? तर ते न्याय मागायसाठी आलेले आहेत. तर आपण मुंबईकरांनो त्यांना सहकार्य करायला पाहिजे ना. का त्यांच्याविरुद्ध घाण करतायत, ते करतायत, हे करतायत, ते करतायत, असं नका बोलायला. मुंबईकरांनो त्यांचं स्वागत करा. जमलं तसं तुमची भाजी भाकरी द्या त्यांना, भाजी चटणी द्या त्यांना. ते जास्त काय नको त्यांना. आणि मीडियाने फक्त ते घाण करतानाचे व्हिडिओ पाठवले. मीडियाने कधी त्यांचे साफसफाई करतानाचे व्हिडिओ पाठवले? करतायत ते स्वतः स्वच्छ ठेवतायत ते मुंबई. आणि मुळात मुद्दा आला परत, हे कुणाचं तरी नियोजन आहे कुणाचं. अहो, नियोजन कुणाचं असू दे, हे तरी लोकांना कळतंय ना की भाजपचं हे मोठं षडयंत्र आहे. हे लोकांना कळतंय की नाही? काही नियोजन कोणाचं असू दे, पण भाजपने काय केलं आतापर्यंत? राज्य सरकारला मागासवर्गीय कोण आहेत हे ठरवण्याचा अधिकार होता, कोणाला आरक्षण द्यायचा हे अधिकार होता. तो 2017ला 102वी घटना दुरुस्ती करून तो केंद्र शासनाच्या हातात घेतला की नाही? हे कळतंय ना. यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला देतो, तो पहा. मुळात मराठे इथे आलेत. मराठे आपले आडनाव बंधू आम्ही बोलतो त्यांना. आमचे बंधू आहेत ते. आमचा शेतकरी आहे तो. जगाला पोषणारा जगाचा पोशिंदा आहे तो. ह्यांना साथ द्या, एवढंच बोलतोय. नको ते षडयंत्र करू नका. हे जे फसवणीचंच बोलतो त्याला, त्याचे जे पाळलेले पिल्ले आहेत ना, ते कधी आंबेडकरांच्या नावाने करतात, कधी ओबीसींच्या नावाने करतात. हे जे नको ते करतात नाही, लक्षात ठेवाय, हे देवेंद्र फडणवीस अण्णाजी पंताचे पाळलेले सगळे चाटे कुत्रे आहेत त्याचे. त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मराठ्यांच्या आंदोलनात त्यांना कुणबी म्हणून ज्यांना जे आरक्षण पाहिजे, त्यांना जी ओळख पाहिजे कुणबी म्हणून, ते देण्यासाठी सगळ्या मुंबईकरांनी एकत्र यावं, एवढीच मी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.